नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या महासंवाद कार्यक्रमात मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत देशाचे माजी केंद्रीय कायदा मंत्री, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते रमाकांत भाई खलप. आपल्याला माहीतच असेल की राज्यात आपण सगळेजण वाट बघत होतो की काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण असेल. परंतु प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा न होताच अचानक काल काँग्रेस श्रेष्ठीकडून एक आदेश जारी करण्यात आला आणि या आदेशामुळे काँग्रेस समन्वय समिती स्थापन करण्यात आली आणि या समन्वय समितीचे अध्यक्षपद रमाकांत भाई खलप यांच्याकडे देण्यात आले. तर आपण आज या महासंवादाच्या निमित्ताने जाणून घेऊया की काँग्रेस पक्षाची पुढची वाटचाल ही कशी असणार आहे. राज्यात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. राज्यात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला काँग्रेस पक्ष पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कशा पद्धतीने आपली रणनीती आखणार आहे, या सगळ्या गोष्टीबाबत आपण आज या महासंवादातून रमाकांत भाई यांच्याकडे बोलणार आहोत. नमस्कार भाई. गोवन वार्ता लाईव्हच्या या महासंवाद कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतो. सर्वात प्रथम प्रदेशाध्यक्षपदाची तर घोषणा झालीच नाही. अचानक समन्वय समिती, म्हणजे मी तरी अशा पद्धतीची समन्वय समिती यापूर्वी घोषित झालेली बघितली नाही. तर ही समन्वय समिती म्हणजे नेमकं काय आणि या समन्वय समितीचं काम काय असणार आहे? किशोर, तुम्ही अनुभवी पत्रकार आहात आणि त्या दृष्टीने ह्या प्रश्नाची उत्तरं काय असावी ह्याची जाणीव आपल्याला असावी. तरी पण काही गोष्टी स्पष्ट करायला हव्यात. सर्वप्रथम या पदासाठी माझी जी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल पक्षश्रेष्ठींचे आभार मी मानतो. मी असं काही माझ्या बाबतीत करावं, कुठलं पद मला द्यावं हे कधीही आजवर कधी मागितलं नव्हतं कोणाकडे. परंतु जबाबदारी दिल्यानंतर ती पेलण्यासाठी मी समर्थ आहे की नाही ह्याबद्दलचा निर्णय त्यांनीच घेतला असावा आणि मला तरी वाटतं की दिलेलं काम मी पूर्णपणे अगदी त्यांच्या अपेक्षेनुसार पूर्ण करेन. आता अध्यक्षपद असंच रितं ठेवून ही समिती का नेमण्यात आली याचं साधं स्पष्टीकरण मी देईन. काही दिवसापूर्वी गोव्या संदर्भात प्रभारी दिनेश गुंडूराव हे जे नेमलेले आहेत त्यांनी निवडक 5-6 लोकांशी झूम मेथडमधून एक कॉन्फरन्स घेतली, एक चर्चासत्र घेतलं, व्हर्च्युअल घेतलं, ऑनलाईन. त्यामध्ये त्यांनी मी, दिगंबर कामत, गिरीश चोडणकर, फ्रान्सिस सार्दिना आणि आपले हे रेजिनाल्ड यांच्याशी ते बोलले. आणि त्या बोलण्याच्या वेळी अनेकांच्या मागण्या त्याच्यासमोर आधी आल्याच होत्या की समितीची संपूर्ण तुम्ही पुनर्रचना करा, नवे अध्यक्ष द्या, अमुक अमुक हे सगळं त्या काळात चाललं होतं. हे करण्यासाठी त्याला वेळ हवा होता. गोव्यातल्या लहान थोर नेत्याशी चर्चा करण्यासाठी वेळ हवा होता. तेवढी संधीही नव्हती. आणि आता परवाच जिल्हा परिषदच्या इलेक्शनमध्ये झालेलं पानिपत त्यांच्यासमोर होतं. म्युन्सिपाल्टीच्या, नगरपालिकाच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. आणि असंही आहे की न जाणे कधी आपल्या विधानसभा बरखास्त होऊन इलेक्शन डिक्लेअर होतील हा एक प्रश्न त्याच्यासमोर होता. तर या अनुषंगाने जेव्हा चर्चा झाली तेव्हा मी एक सूचना मांडली. म्हटलं तुम्ही केव्हा कराल ते करा, पण निदान आता एक जर समन्वय समिती तुम्ही जर नेमली आणि त्या समन्वय समितीला तुम्ही अधिकार दिले की तुम्ही लहान थोराशी बोला, तातडीने बोला, जे कोण पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोला, जे नाहीत त्यांच्याशी बोला आणि पक्षाची अगदी बूथ लेवलपासून वरपर्यंत बांधणी करत पुढे या. असं जर काही केलं तर म्हटलं हा वाद तात्पुरता तर क्षमेल. त्यांना मला वाटतं ही कल्पना आवडली असावी आणि त्यानंतर परवा अशा प्रकारच्या समितीची घोषणा झाली. त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे देण्यात आलं. सहअध्यक्षपद दक्षिणेतले आमचे अलेक्स रेजिनाल्ड यांना देण्यात आलं आणि आम्ही काम सुरू केलं. मी त्यांच्याशी बोलतोच आहे. आज कदाचित दुपारी संध्याकाळपर्यंत आम्ही पुन्हा एकदा सविस्तर बोलणार आहोत पणजीमध्ये भेटून. आणि इतर सर्व सदस्यांशी संपर्क माझा सुरू केलेला आहे. मला वाटतं एक 2-3 महिन्याच्या अवधीत 40 मतदारसंघामध्ये 40 ब्लॉक समित्याची निर्मिती आपण करू शकू.
कोणत्या प्रकारे त्याची कार्यपद्धती कशी असेल, काय असेल, हे सगळं आता सगळं चर्चा करून आम्ही ठरवतो. पण मी निशंक आहे याबाबतीत. खात्री आहे मला की आजवर माझा जो राजकीय प्रवास आहे, सामाजिक आणि इतर क्षेत्रामधला जो प्रवास आहे, त्यामधून सुदैवाने अनेक अशी माझी मैत्री जोडलेली आहे. आणि मग व्यक्ती कुठल्याही पक्षाची असो, मी व्यक्तिगत कोणाशी भांडण आतापर्यंत दुःख धरलेलं नाही, कोणाविरुद्ध भांडण केलेलं नाही. त्यामुळे एक प्रकारचा मैत्रीचा भाव जेव्हा जेव्हा मी लोकांकडे बोलतो त्यावेळी तो मला दिसून येतो. त्यामध्ये माझ्या जुन्या पक्षातले म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे असंख्य कार्यकर्ते जे गोवावर फैलावलेले आहेत आणि माझ्या मगोमधून बाहेर निघणारे त्यांच्यापैकी अनेक जण दुखावलेले होते, तेही मंडळी संपर्क साधत आहेत. मगोमधून भाजपमध्ये गेलेली अनेक मंडळी आहेत, काँग्रेसमधले बाहेर निघालेले असे लोक आहेत, आजही सरकारमध्ये असलेले नसलेले असे अनेक लोक आहेत, आणि जे काही स्थानिक पक्ष जे आता उदयास आले त्यामधलेही मंडळी संपर्क साधत आहेत. नॅशनल काँग्रेस पार्टी NCP हे तर आपलं भावंडच आहे, त्यांच्याशी त्यांच्या नेत्याशी वरपर्यंत खालपर्यंत संपर्क आहेत. तर मला वाटतं की ह्या सगळ्या साऱ्या अनुभवाचा, साऱ्या मैत्रीचा, आजवर केलेल्या सगळ्या कार्याचा कुठेतरी फायदा निश्चित मिळणार आहे. आणि गोव्यातली काँग्रेस पक्ष हा एक सुदृढ पक्ष म्हणून उदयास पुन्हा एकदा येईल. ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. आपला देश लोकशाही प्रधान आहे आणि लोकशाहीमध्ये सरकार पक्ष एवढ्या ताकदीचा विरोधी पक्ष असायला हवा, म्हणजे अगदी चटकन जरी सत्तेवर त्याला बसावं लागलं तरी तो बसायला हवा. आजच आपण अमेरिकेमध्ये पाहिलं, बरोबर, पहिल्या दिवशी पहिल्या क्षणापासून शपथ घेतल्यानंतर जो बायडेन कामाला लागले, भराभर त्याने हुकूम देत गेले. एवढी ताकद त्या माणसामध्ये आहे, म्हणजे खरी ताकद त्या लोकशाहीमध्ये आहे. भारतामध्ये सुद्धा ही ताकद आहे. आपल्याकडे अनेक असे नेते आहेत की ज्यांच्याकडे विजन आहे, ज्यांना समोरचं दिसतं काय करायला हवं, कधी करायला हवं, खुर्चीवर बसल्या बसल्या ते काम करू शकतात. एवढी ताकद आपण निर्माण केली. शिथिलता ही येतेच कालांतराने. काही वेळा तुम्ही फार काळ सत्तेपासून दूर राहिलात तर शिथिलता ही निश्चित येतेच. शेवटी हा मानवी स्वभाव आहे. त्याला भौगोलिक कारणं असतात, राजकीय कारणं असतात, आर्थिक कारणं असतात, शारीरिक कारणं असतात. अनेक कारणामुळे माणसं अशी राहू शकतात. परंतु हे सारं लक्षात घेऊनही जर योग्य प्रकारची संजीवनी जर आम्ही सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये जर टाकली, त्याच्यामध्ये जर त्याचा समावेश केला, तर काँग्रेस पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष, तो नेहमीच बहुजन समाजाचा पक्ष होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि आपला पक्ष काँग्रेस पक्षामध्ये कधीच वेगळेपणा नव्हता. भाषा आणि महाराष्ट्रात विलीनीकरण हे जर सोडलं तर सर्व काही समान होतं. त्यामुळे पुनश्च एकदा बहुजन समाजाला उभारी देण्यासाठी बहुजन समाजाचे अनेक प्रश्न असतात. बहुजन समाज जेव्हा म्हणतो इथं जातपात नाही आहे हे लक्षात घ्या, कारण उगाच काही लोक त्याच्यामध्ये जाती आणतात, धर्म आणतात, असं काही नाही. जसं कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रोलिटेरिएट असते, मासिस, या दृष्टीने समाजाकडे पाहिलं जातं. शेतकरी कामगार असं तो त्यावेळची ती भूमिका होती. पुंजीवादाविरुद्ध एक प्रकारची ती लढाई होती. आज ती एवढी जरी ती अशी प्रखर राहिली नसली तरी शेवटी आर्थिक कारणावरून, सामाजिक कारणावरून आपल्या देशामध्ये थर आहेत लोकांमध्ये, आणि एक प्रकारचं नाही म्हटलं तरी एक वितुष्ट त्यामधून निर्माण होतं. ते वितुष्ट राहू नये, हा खरा आपला मूलधर्म आहे. आता मला सांगा की गोव्यात काँग्रेस हा सर्वाधिक सत्तेत राहिलेला पक्ष आहे. आज त्या पक्षाची परिस्थिती एवढी बिकट बनलेली आहे की विधानसभेत पहिल्यांदाच काँग्रेस पक्ष हा 5 येऊन टेपलेला आहे. आणि जे 5 आमदार आहेत काँग्रेस पक्षाचे, त्या 5ही आमदारांची तोंड ही वेगवेगळ्या दिशेने आहे. आता कालची जी समन्वय समिती स्थापन करण्यात आली त्याच्यात आपल्याला पाहायला मिळतं की माजी मुख्यमंत्री आणि आपले पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे आणि फोंड्याचे आमदार रवी नाईक हे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, त्या नेत्यांना त्या समन्वय समितीत स्थान देण्यात आलेलं नाहीये. तर असे जेव्हा प्रकार घडणार आहेत किंवा घडलेत, तर ही समन्वय समिती प्रत्यक्ष काम करायला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा ह्या अंतर्गत वादाचे जे मुद्दे आहेत ते पुन्हा उफाळून येऊन त्या कामात अडथळा निर्माण होणार असं वाटत नाही का? मला नाही वाटत. ह्या ज्या 2 व्यक्ती आहेत ज्यांची नावं आपण घेतली, प्रतापसिंग राणे आहे, रवी नाईक आहे,
दोघांशी माझे फार चांगले संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत. मी दोघांशी बोलणार आहे. खरं म्हणजे गेले 2 दिवस मी रवी नाईकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न, त्याचा फोन लागत नव्हता, बंद होता. आज कदाचित संपर्क होईल आमचा. प्रतापसिंग राणे आजारी आहेत, मधल्या काळात त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे ठेवण्यात आलं होतं, तर त्यांच्याशी मी संपर्क साधणार आहे. आणि एवढंच नव्हे, ह्या आपल्या समन्वय समितीच्या बाहेर जेवढ्या व्यक्तीमुळे आहेत, जेवढे नेते आहेत, मी बघायचंच म्हटलं लहान थोर नेते आहेत, त्या प्रत्येकाशी माझा संपर्क आहे. खरं मी फायलच घेऊन बसले. आज सकाळपासून मी जवळजवळ 100-150 लोकांची बोललो या सगळ्यापासून, आणि त्यांचेही काही लोकांचे फोन येत आहेत. तर मला वाटत नाही असं काही होईल म्हणून. आता त्यांना बाहेर ठेवलेलं आहे असंही म्हणणार नाही, कारण हे अनेकांना लागू होतं. कारण अनेक कार्यकारिणीचे जे सदस्य आहेत ते सगळेच काही त्याच्या समन्वय समितीमध्ये आहेत. त्यामुळे काही थोर व्यक्ती बाहेर आहेत, काही कमी थोरही बाहेर आहेत. सगळेच थोर आहेत, बरोबर. काही कमी थोर आहेत. काँग्रेस पक्षात सगळे थोर, सगळ्या प्रकारे तुम्ही तसं म्हणा. थोडस छदमीपणा आपण त्यातला बाजूला काढूया. थोरांचा पक्ष म्हटलं जातं की हा काही लोकांनी कुत्सितपणे म्हटलं जातं आजोबांचा पक्ष आहे, बरोबर. असं म्हणताय की तसं तरी कसं म्हणता येईल. आता तुम्ही मुद्दा उपस्थित केलाच आहे की एकीकडे भाजपा आणि भाजपाचं नेतृत्व डॉक्टर प्रमोद सावंत म्हणजे युवा नेतृत्व ज्याला आपण म्हणू, दुसरे जे पक्ष आहेत गोवा फॉरवर्ड, विजय सरदेसाई, त्यांनाही आपण युवा नेतृत्व म्हणू. म्हणजे सगळीकडे युवा नेतृत्वाचं हे एक नवीन राजकीय समीकरण घडत असताना हा आजोबांचा पक्ष ज्याला आता काँग्रेस ची प्रतिमा बनवली जाते, तो पक्ष युवकांचा पक्ष कसा काय बनणार आहे, युवकांना या पक्षात कशी संधी मिळणार आहे, आणि आता समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून युवकांना या पक्षात तुम्ही कसं काय सामावून घेणार आहे. फार छान प्रश्न विचारला. आपण प्रथम मी आपल्याला सांगेन की म्हाताऱ्यांचा पक्ष, आजोबांचा पक्ष असं म्हणून हिणवणं हा एक राजकीय नीतीचा भाग आहे. कूटनीती तुम्हाला माहिती सांगायला नको आहे. बरोबर. कूटनीतीचा वापर करून अशा प्रकारचे हिणवणं आणि तरुणांना सांगणं, बघा तिथं कोण बसलेत, खलप बसलेत, आता ते 70च्या पुढे गेलेले आहेत, 75च्या उमरट्यावर आहेत, ते काय करतील, असं एक हिणवण्यामागचा त्याच्यामागचा हेतू आहे. परंतु मी फक्त इथं बसलोय ते एवढ्याचसाठी आपल्या हायकमांडच्या इच्छेनुसार बसलो आहे. परंतु त्यामागे माझा जो काही इतिहास आहे तो काय कोणी पुसू शकत नाही. बरोबर. त्याचा उपयोग कसा तरुणाईसाठी कसा व्हावा हे मी पाहीन. पक्षामध्ये तरुणाची भरती फार मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्याला कोण दिसत आहेत, अध्यक्ष कोण आहेत किंवा ह्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, तेवढ्यापुरतं बघून चालणार नाही. कारण आजूबाजूला, पुढे, उजव्या डाव्या बाजूला, मागे तरुणाईच आहे सगळी, आणि ह्या तरुणाचा समावेश केल्याशिवाय कुठेही कोणाला जाता येणार नाही. एकेकाळी आम्ही तरुण होतो ना. बरोबर. मग पक्षाची उभारणी होत असताना मी किती होतो, अगदी 25-30 होतो ना, आणि ते काम करत आपण पुढे आलो. आता ही शगरी पुढे गेली पाहिजे, हा खजिना पुढे गेला पाहिजे, त्यासाठी निश्चित प्रयत्न आहेत. आणि काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण आहेत. जे आमदार आहेत, आज 5 आमदार आहेत. खरं प्रतापसिंग राणे त्या भागातले अगदी राजेच आहेत, अनभिषिक्त. हो अगदी राजे आहेत. त्याला तुम्ही कसे आणू शकता. तिथल्या तरुणांना ते हवे तर आम्ही इतरांनी कोणी काय नको म्हणावं कशाला. रवी नाईकला किंवा दिगंबरना, जेव्हा ज्या माणसाला पुन्हा पुन्हा जनता निवडून देते त्यावेळी तुम्ही कोणत्या अर्थाने त्यांच्याकडे पाहणार. त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या अनुभवाचा फायदा तरुणाला हवा आहे म्हणून तरुणाला निवडून देतात. आता आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही उपस्थित केलात म्हणून, काँग्रेस हा आजोबांचा पक्ष, ज्येष्ठांचा पक्ष. ज्येष्ठ म्हणजे अनुभव आला, विद्वत्ता आली, ज्ञान आलं, माहिती आली. तर विद्वत्ता, ज्ञान, माहिती, जाण या गोष्टी राजकारणात शिल्लक आहेत असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, जर त्या शिल्लक नसतील ना तर त्याची पुन्हा पुनर्स्थापना झाली पाहिजे हा माझा मी आहे. उच्छृंखलपणा सगळ्याच पक्षामध्ये कालांतराने येतो. सत्तेवर बसल्यानंतर अगदी एक बांडमुळं येऊन चिकटतात. त्यांना बाजूला सारून खऱ्या अर्थाने अनुभव, विद्वत्ता, तारुण्य हे नुसतं वयावरती अवलंबून नसतं. हे सारं लक्षात घेऊनच राजकीय पक्षांना पुढची वाटचाल करावी लागते. काँग्रेसमध्ये ते होते हे अत्यंत फार चांगलं आहे. गोव्यामध्ये मागे काही दिवसापर्यंत गिरीश होते ना, गिरीश तरुण नव्हते का, त्यांच्याकडे धुरा दिलेली होती.
त्यांच्या भोवतीचं सगळं जे तरुण युथ काँग्रेस, महिला काँग्रेस, दक्षिण समिती, उत्तर समिती, संपूर्ण सगळी तरुणाचीच आहे. आणि ते आजवरही कुठं गेलेली नाही. ते माझ्याबरोबर काम करतायत, त्यांच्याबरोबर मी काम करतोय. ते आणि मी मिळून पुढे जाणार आहोत. आणि ह्या सगळ्या ज्या खुर्च्या आहेत त्या कालांतराने त्यांच्याच आहेत. किती काळ राणे म्हणा, रवी म्हणा, कलप म्हणा, दिगंबर म्हणा, किती काळ लोक जातील. आणि ही 4-2 नावं सोडली तर बाकी काही लोक नाहीत का पक्षामध्ये? फक्त आमच्या दोघातिघांकडे कशाला बोट दाखवता? आम्ही घरामध्ये सुद्धा आजोबाची गरज असते. बरोबर. तुम्ही नाकारता का ते? बरोबर. नाकारू शकत नाही, कोणीही नाकारू शकत. कारण त्याच्यामध्ये एक वयाचा मान असतो, अनुभवाची त्याची त्याला एक शान असते, विद्वत्तेची त्याला झालर असते. हे सगळं बरोबर घेऊन जायला हवं आपण. आणि तेच आज काँग्रेस पुढे करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि माझा तोच प्रयत्न असेल. आता राज्य समन्वय समिती आणि प्रदेश काँग्रेस समिती, आता प्रदेश काँग्रेस समिती आहेच, प्रभारी अध्यक्ष म्हणून गिरीश चोडणकर ऑलरेडी कार्यरत आहेत. तर गिरीश चोडणकर आणि समन्वय समिती हे दोघेही कशा पद्धतीनं पुढे जाणार आहेत, किंवा ह्याच्यात परत आता कोण त्याच्यात वर्चस्व, समन्वय समिती वर्चस्व असेल की प्रदेश समिती वर्चस्व असेल, हा गुंता जो आहे तो कसा काय असणार आहे? कसलाही गुंता नाही. पहिल्या क्षणापासून माझ्या समोर चित्र स्पष्ट आहे. समन्वय या शब्दामध्ये, कोऑर्डिनेशन या शब्दामध्ये अर्थ भरला आहे, तो खूपच महत्वाचा आहे. या समितीने समन्वय प्रदेश काँग्रेस कमिटी, डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी, ब्लॉक कमिटी यांच्याशी साधायचं आहे. नवे जे बाहेर राहिले त्यांच्याशी समन्वय साधून दोघांची गाठवाट एकत्र करायला हवी आहे. त्यातनंच ब्लॉक निर्माण होतील, त्यातनंच युवा, महिला वगैरे वगैरे सगळं निर्माण होईल. ते बाहेर तळ बरोबर घेऊन, याचा अर्थच तो आहे. तेव्हा कोणीही याबद्दल साशंकता बाळगण्याचं कारण नाही. स्पष्ट असं मला दिसतंय, विजन समोर अगदी क्लिअर आहे. गोमंतकामधला जो एलिजिबल तरुण आहे, चालेच 15-16, आज तर 18-16 झाल्यानंतर सगळ्यांनाच अधिकार, मताचा अधिकार आहे. त्या सर्वांशीच समन्वय साधायचा आहे. मध्यम वयाच्या माणसाशी संपर्क साधायचा आहे. आजवर पंचायतीमध्ये, म्युन्सिपाल्टीमध्ये, जिल्हा परिषद जे निवडून गेले त्यांच्याशी बोलायचं आहे. आजी माझी आमदाराशी बोलायचं आहे, ज्यांनी आजवर इतकं योगदान दिलं गोमंतकाच्या विकासासाठी. त्यांना त्यांचे चरण स्पर्श करायला हवेत. हे सगळं झालंच तर पक्ष बळकट होईल ना. कोणाला दुखावून, अपमान करून हे काम होणार नाहीये. म्हणून आज मी सगळ्यांना पत्र लिहिले. अनुभव जे कोण आज समन्वय समिती, सगळ्यांना मी आजच माझं पत्र गेले, आता सकाळी बसल्या ठिकाणी. अभिनंदन तुमचं की तुमच्या आजवरच्या कार्याची दखल पक्षाच्या प्रदेश कमिटीने घेतलेली आहे. तुमचा अनुभवाची शिदो जी आहे ती जरा उघडी करा, रीती करा, माझ्याशी बोला. तुम्ही आम्ही बसून योजना आखूया, समन्वय साधूया सगळ्या तरातल्या लोकांशी आणि पक्ष बळकट करूया. हे कार्य सुरू झालंय. डिले इन डिसिजन मेकिंग हा काँग्रेस पक्षाचा नेहमीच एक वीक पॉइंट ठरला आहे. आपण बघतो की कुठल्याच बाबतीत डिसिजन घेतलं जात नाही. आता गेल्या 2017च्या निवडणुकीत 17 आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते, परंतु बाबा लगबग जाऊन राज्यपालांकडे सरकार स्थापन करण्याचा दावा सादर करणं, याच्यात काँग्रेस पक्ष मागे राहिला आणि आज सत्तेपासून दुरावला. तर या डिले डिसिजन मेकिंग, आता सुद्धा अध्यक्षपद जाहीर करण्यात ज्या पद्धतीचा विलंब श्रेष्ठींकडून होतोय, तो तशा पद्धतीचा जर विलंब होत राहिला तर लोकांचा या पक्षावरती विश्वास कसा बसणार? तर या डिले इन डिसिजन मेकिंग म्हणजे समन्वय तुम्ही राज्यांतर्गत सगळ्या नेत्यांकडे, कार्यकर्त्यांकडे, सगळ्यांकडे करणार, परंतु राज्य आणि श्रेष्ठी दिल्ली ह्या दोघांमधला जो समन्वय योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्या संदर्भात तुम्ही कसं काय आखणी करणार? ते हे कार्य तसं म्हटलं तरी कठीणही आहे आणि सोपंही आहे. कठीण कशासाठी म्हणतो आपण की मागच्या वेळी तुम्ही आता उदाहरण दिलं, 17 आमदार आले पण तुम्ही गव्हर्नरकडे गेला नाही. मी त्यावेळी आग्रही होतो, आपल्याला माहित आहे, पत्रकार तुम्हाला माहित आहे, मी आग्रही होतो आत्ता निघा. कारण त्या प्रुडंट मीडियाच्या अशाच एका वार्तालापातून मीच म्हटलं होतं की आम्हाला 16 ते 18 जागा मिळतील आणि आम्ही सिंगल लार्जेस्ट पक्षामध्ये येऊ आणि आपण सरकारचा दावा करू. हे करण्याचा प्रयत्न मी तिथून निघण्याबरोबर दुपारी 3:30-4च्या दरम्यान सुरू केला. परंतु तुम्ही म्हणता जसं कोणाला तरी कोणाशी बोलायचं होतं, नेता निवडायचा होता, आणखी काय काय होतं, त्याच्यावेळी मी काय आमदार नव्हतं, बाहेर होतो सगळं. त्याच्यातनं प्रयत्न मी माझ्या दृष्टीने केले होते. ते उचकामी ठरले हे तेवढंच खरं. ज्यांच्याशी
हा लढा करायचा होता तो पक्ष बलाढ्य, दिल्लीमध्ये त्यांची सत्ता, सर्व प्रकारची साधन सुविधा त्यांच्या हातामध्ये, आणि आमच्यातले लोक काही प्रमाणात विस्कळीत, एकाहून जास्त नेते, असं अनेक गोष्टी त्यामुळे त्या फॅक्टर्समध्ये होत्या आणि त्याचा दुष्परिणाम जो व्हायचा होता तो झालेला आहे. अनेक जण पक्षातून निघून गेले, आता ते काँग्रेसमध्ये गेले, भाजपमध्ये गेलेले आहेत, तिथं पदं सांभाळत आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी गेली. त्या विषयात जाऊन काय, वादात जाऊन काय अर्थ नाही, झालं गेलं गंगेला मिळालं. मी म्हणेन कोरी पाटी आहे आज, त्या कोरी पाटीवर कोणती अक्षरं लिहावीत हे आता आमच्या हातामध्ये आहे. भाई, तुम्ही गोव्याच्या राजकारणातले एक विद्वान, एक ज्ञानी, एक चांगले संसदपटू, म्हणजे खऱ्या अर्थाने भाऊसाहेब बांदोडकरांचे राजकीय वारसदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. 6 वेळा तुम्ही निवडून आलात, केंद्रात तुम्ही निवडून गेलात, केंद्रात केंद्रीय कायदा मंत्रीपद तुम्ही भूषवलं. आजही अनेक जण म्हणतात की भाई सारखे माणसं ही राजकारणात असायला पाहिजे, पण भाई निवडून येऊ शकत नाही, भाई निवडून येत नाही. कारण निवडून येण्याचं जे काय एक तंत्र तयार झालेलं आहे त्या तंत्रात विद्वान लोक बसत नाहीत. तर हे निवडून येण्याचं आणि विद्वत्ता हे जे काय एक वेगळं राजकारणाचं एक हे तयार झालंय, नवीन आपण त्याला म्हणूया नवीन फॉर्म्युला म्हणूया की विद्वत्ता असून चालत नाही, तर ती विद्वत्ता तुम्ही निवडून येण्यासाठी कशी वापरणार. तर तुमच्या ज्येष्ठ, आता सगळेच ज्येष्ठ अनेक नेते आहेत, तर ही निवडून येण्याचं जे तंत्र आहे, आता तुम्ही म्हटलं की काँग्रेस पक्षाने घोषित केलं की जे भाजपामध्ये आता गेले आहेत काँग्रेसचे आमदार, त्यांना आम्ही परत घेणार नाही. आज झालंय असं की राजकीय पक्ष म्हणजे सत्ता हे त्यांचं अंतिम उद्दिष्ट असतं आणि ते असायलाच हवं. आणि आपल्या गोव्यात असे हुकमी इतके खूप जण आहेत ज्यांना कुठल्याही राजकीय पक्षाची गरज नसते, ते स्वतंत्रपणे निवडून येण्याची त्यांच्यात धमक आहे. तर एक तुमची ज्येष्ठता या राजकारणातली आणि तुमचा आतापर्यंतचा अनुभव, तर समजा असे हुकमी इक्के जर तुम्हाला मिळत असतील आणि त्या हुकमी इक्क्यांच्या बळावरती सत्तेपर्यंत जाणं जर सोपं बनत असेल, तर ह्या हुकमी इक्क्यांना परत घेणं योग्य ठरणार नाही का? फार मोठा प्रश्न विचारला आपण. पण सर्वप्रथम जी काही अनेक विशेष वेळ तुम्ही मला चिकटवलीत ना, ती जरा बाजूला करा, परत घ्या तुमची ती. मी अशा प्रकारचा कुठलाही अभिनिवेश माझ्याकडे नाही आहे. अनेक विद्वान माणसं गोव्यामध्ये आहेत, अनुभवी आहेत, इंटेलिजंट आहेत, सगळं काही त्यांच्याकडे आहे. त्यांच्या कुठं कदाचित मी पासंगालाही पुरणार नाही, त्यामुळे तो विषय आपण विशेष वेळाचा मागे ठेवूया. दुसरा प्रश्न राहतो तो असा की बरोबर आपण अचूकरित्या गोव्याच्या ह्या राजकारणाचं पृथक्करण केलेलं आहे. अनेक हुकमी हक्के गावामध्ये, मतदारसंघामध्ये असतात की ते आपल्या ताकदीवरती येऊ शकतात. दुर्दैव असं झालं की एक काळ संपूर्ण भारतीय राजकारणाचा तात्विक मुद्द्याभोवती राजकारण फिरायचं. कम्युनिझम हवा की पुंजीवाद हवा, कॅपिटलिझम हवा की समाजवाद हवा, नेहरूची पॉलिसी योग्य की योग्य नाही, अशा अत्यंत तात्विक मुद्द्यावर चर्चेचं गुऱ्हाळ चालायचं आणि त्यातनं पक्ष आपापली भूमिका घेऊन जनतेसमोर जायचे. जवळजवळ सारेच पक्ष समाजवाद ह्याच भूमिकेभोवती घोटाळायचे, कारण आपल्या राज्यघटनेमध्ये तेच दिलं आहे. परंतु कालांतरामध्ये देशांतर्गत आणि देशाबाहेरही धार्मिक शक्ती उदयास आल्या. भारतामध्ये ते घडलं, भारताचं पार्टिशन, विभाजन झालं, तिथपासून ती सुरुवात झाली. म्हणजे आधी होती सुरुवात झाली, त्याचं कल्मिनेशन जे झालं पार्टिशनमध्ये, त्यातनं जे काही चांगले बरे वाईट जे अनुभव जनतेच्या मनामध्ये राहिले ते आजही खाली झिरपत आहेत. त्यात अल कायदासारखा आतंकवाद निर्माण करणारी शक्ती देशाबाहेर निर्माण झाली आणि जगभर एक आज सुद्धा विशिष्ट अनेक धर्माधर्मामध्ये जवळजवळ युद्धाची परिस्थिती आहे. ते वारं भारतामध्ये घुसणं अपरिहार्य आहे आणि ते झिरपत खाली अगदी ग्रामपंचायत लेवल, गाव पातळीवर पर्यंत येतं आणि मग मी कोण आणि तुम्ही कोण अशी नकोसली चर्चा सुरू होते. अर्थकारण बाजूला राहतं, समाज हित बाजूला राहतं आणि मग प्रत्येकाला कुठेतरी आपल्या रंगाचा, कातीचा गर्व निर्माण होतो, कोणाला जातीचा गर्व होतो, कुणाला आपल्या वंशाचा होतो. आणि इतिहासात रेंगाळणारी आम्ही माणसं नाही का, पणजोबाच्या कीर्तीवर लातू जगायला बघताय. बरोबर, हे योग्य नव्हे. आजच्या काळामध्ये आजच्या देशाला काय हवंय, वैज्ञानिक दृष्टी हवी आहे.
ती वैज्ञानिक दृष्टी जर आपण सांभाळली ना तर हे सगळे गोष्ट बाजूला ठरतील. त्यामुळे आज पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. कोणी मटकावाले असतात, कोणी आणखी कुठल्या धंद्यामध्ये गुंतलेले असतात. नाही म्हटलं तरी कुठल्याही मार्गाने गैरमार्गाने धन कमावण्याचा मोह कोणाला होत नाही हो. त्या मोहापोटी अनेक जण सक्सेसफुल त्याला तात्पुरते त्यांना यशही मिळतं. त्याचा मग उपयोग काहीतरी मी मोठा, काही लोकांना मोठेपण विकत घ्यावं लागतं. काही लोक आपल्या कार्याने पुढे येतात. सगळ्यांनाच ते जमत नसतं. तर अशा प्रकारे आपलं मोठेपण पैसा फेकून घेणं जर शक्य असेल तो प्रयत्न काही कण करतात. तर अशाही शक्ती गोव्यामध्ये आज आहेत, आपण पाहतो. नक्कीच. सगळ्या राजकीय पक्षामध्ये त्या गेल्यात आहेत. तथाकथित ते नेते झालेत. लोकही त्याला वा वा म्हणतायत, सलाम ठोकतायत. काय उदार माणसं म्हणतात. अरे परवा काल मला कोण सांगत होता, हे देऊळ माझं अमक्याला बांधून दिलं. सांगितलं ना मला. आपण बघतो आणि हे सांगताना तो असा हसून सांगतो की त्याच्याकडे भरपूर आहे आणि कुठून आणलंय ते सांगतो तो. चोराने बरंच कमावलंय, करू दे खर्च त्याला. लोकही अगदी प्रॅक्टिकल झालेत काही अंश झाले. तर शेवटी कधी कधी दुधात मिठाचा खडा पडतोच. तो पडता कामा नये यासाठी प्रयत्न करणं हे आमचं सगळ्याच कर्तव्य आहे. आणि आपल्या वृत्तपत्र सृष्टी त्या दृष्टीने खूप काही काम करता येईल.